नमस्कार, मैं अश्विनी चौहान। महान्यूज 7 में आपका स्वागत है। नागपुर से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। थोड़ी ही देर में नागपुर के रेशम बाग स्थित संघ के स्मृति भवन में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का विशेष बौद्धिक कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी और शिवसेना शिंदे गुट के विधायक और मंत्री शामिल होंगे। हालांकि जानकारी है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजित पवार गुट के विधायक और मंत्री आज इस बौद्धिक कार्यक्रम में शामिल नहीं होंगे। संघ के शताब्दी वर्ष और आगामी महानगर पालिका चुनाव के चलते आज इस बौद्धिक कार्यक्रम को खास अहमियत दी जा रही है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के स्मृति भवन पहुंचने की भी जानकारी है। शीतकालीन अधिवेशन के अंतिम दिन आयोजित इस कार्यक्रम में संघ पदाधिकारी संगठन के कार्यों और सामाजिक गतिविधियों की जानकारी देंगे। इसके साथ ही विधायक और मंत्री संघ के संस्थापक डॉक्टर हेडगेवार और गुरुजी गोलवलकर की समाधि के दर्शन भी करेंगे। महान्यूज 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर। नागपूरला आलो की नेहमी रेशीम बाग मध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। खरं म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं। खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली। हे देखील मोठी अचीवमेंट आहे। खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून घेऊन जातो आणि देशसेवा करतो। 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते। कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे आणि आपत्ती संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेना तिकडे पोहोचते, तिकडे RSSचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात। खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम राष्ट्रीय स्वयंसेवक RSSच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। याचा खूप अभिमान आम्हाला आहे। इथं आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव, या ठिकाणी वेगळी अनुभूती येते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं, प्रेरणा मिळते। खऱ्या अर्थाने हे खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे आणि हे देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये RSSच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचीवमेंट आहे। आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघची विचारसरणी जी आहे ही आमची मिळती जुळती एकच आहे, कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले आहेत। प्रेरणा नेहमीच या जागेवरनं मिळत आलेली आहे। एक वेगळी ऊर्जा आहे, वेगळा संस्कार आहे, एक वेगळं नातं आहे आणि संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि नेहमी संघाची दिशादर्शकता आमच्यासाठी फार महत्त्वाची राहिलेली आहे। तर इथे येऊन मला नेहमी ऊर्जा मिळते आणि पुढील प्रवासासाठी दिशा सुद्धा मिळते असं म्हणायला
कुटुंबकम या विचाराने आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे याच्यामध्ये कोणीच वर्ज नाही, सर्वच त्याच्यामध्ये आले. मोहनजी भागवत यांचे पण विचार आपण ऐकले असेल तर ते सर्व समावेशकच बोलतात. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात जी आहे ती तयार झालेली आहे. मी नाही ऐकलं त्यांचं वक्तव्य नाही, आणि 19 हे तारीखला- जागा नाही कोणाच्या वक्तव्यावर टिप्पणी करणे. काय सांगाल, स्फूर्तीतळाला अभिवादन केलंय, काय प्रतिक्रिया? निश्चित आम्ही दरवर्षी अधिवेशनात सर्वच आमदार, सर्व मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे इथे येऊन स्फूर्तीस्थळाचे दर्शन घेतो, गडकरीजींचा आशीर्वाद घेतो आणि इथनं एक नवीन ऊर्जा, नवीन काम करण्याची, लोकसेवाची एक ऊर्जा घेऊन इथनं आम्ही जातो आणि पुढच्या वर्षभर आम्ही सामान्य नागरिकांसाठी काम करतो. संघाचं शताब्दी वर्ष आहे, पुढे महानगरपालिका निवडणूक आहे, बौद्धिक वर्ग घेतला जाणार आहे, अत्यंत महत्व आहे आजच्या बौद्धिक वर्गात. आज मला वाटतं नुसतं दर्शनासाठी सगळे इथे आलेलं आहे. कोणताही बौद्धिक वर्ग इथे घेण्यात आला नाही, याच्या आधी घेण्यात आलेला होता आणि दरवर्षीच किंवा दर 6 महिन्यात बौद्धिक वर्ग घेण्यात येतं, सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात येतं. लोकसेवा कशी काय भावनेने करायची त्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि त्याच भावनेने आम्ही काम करत असतो. कुठेतरी राष्ट्रवादीचे आमदार अजूनही आलेले नाहीये, त्यांना निमंत्रण नाही काय? आज मला वाटतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्याच आमदारांना निमंत्रण होतं. राष्ट्रवादीच्या आमदारांना होतं की नव्हतं हे मला माहित नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की लवकरच मराठी माणूस आहे तो देशाचा पंतप्रधान होईल. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांनी आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं आणि ते सत्यही आहे की जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याचा पर्याय किंवा उत्तराधिकारी शोधला नाही पाहिजे आणि निश्चितच मोदीजी 2029 मध्ये 2034 मध्ये तेच देशाचे पंतप्रधान राहतील. तेच सक्षम नेतृत्व देशाचे आहे आणि तेच या देशाला जगाचा नंबर 1 देश करण्याची क्षमता असणार. सरसंघचालकांनी अमेरिकेकडून या सगळं षडयंत्र सुरू आहे असा आरोप दिला होता. सरसंघचालकांनी सामाजिक समरसता हा देखील एक विचार दिला होता जन्मशताब्दीच्या कार्यक्रमामध्ये. त्याचा काही म्हणजे सामाजिक याच्यामध्ये काही तुम्ही हे करणार का? अमेरिकेकडून कुठेतरी षडयंत्र असल्याचा सुद्धा आरोप होतोय की पंतप्रधान बदल. नाही, काही असं षडयंत्र वगैरे नाही आहे. या मला वाटतं सोशल मीडियावर आणि युट्यूबवर चालणाऱ्या स्टोरी आहे, याला काही अर्थ नाही.